आजपासून काही दिवसांपूर्वी मी गेलो होतो दिंडीगडला. तिथले वातावरण, तिथला डोंगर आणि तिथलं मंदिर खूपच छान होतं. पण आज मी जिथे जाणार आहे ते म्हणजे एका पवित्र भूमीची कथा आहे. सो हॅलो अँड वेलकम मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आहे स्पेशल दिवस आपल्यासाठी. आज आहे गुढीपाडवा. मराठी माणसांसाठी खास दिवस असतो. आज नवीन वर्षाच्या स्पेशल दिवशी आपण विचार केलेला आहे कुठेतरी फिरायला जावं. तर आपण बेसिकली तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये आपले महाराजांचे मंदिर बांधण्यात आलेले आहे. तर मी विचार केलेला आहे की चला जाऊया महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. फोन येत आहे, बेसिकली लेट झालेला आहे. आता निघूया इथून. आपले काही मित्र ऑफिसचे तिकडे भेटणार आहेत. दिंडीगडचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तेच मित्र आपले येणार आहेत. तर आपण आता निघूया. तसे मी खूप सारे मंदिर फिरलो आहे, पण हे मंदिर काही वेगळे आहे. कारण की या मंदिरात मी पहिल्यांदाच जाणार आहे, जे ते इतिहास जिवंत आहे. हॅलो मित्रांनो, आपण आलेलो आहे बायपासला, भिवंडी बायपास. हे बघा एवढे जण आहेत, सर्व ऑफिसचे मित्र आलेले आहेत. फायनली सगळ्यांनी हाय बोला. हाय. टोटल 21 किलोमीटर लांब आहे इथून. टोटल आम्हाला 40 मिनिटं लागणार आहेत इथून जायला. मित्रांनो, आपण अर्धा रस्ता क्रॉस केलेला आहे. आपले बाकीचे अर्धे मित्र पाठीच राहिलेले आहेत, त्यामुळे आम्हाला मध्ये थांबायला लागलेले आहे. बघा बाकीचे मित्र आता पाठी राहिल्यामुळे थोडा वेट करूया. तर थोडाच डिस्टन्स बाकी आहे. लवकरच आपण पोहोचणार आहे आपल्या महाराजांच्या मंदिरामध्ये. हे मंदिर आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच बनलेलं आहे, तर तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. महाराजांचं मंदिर आज बघायला भेटणार आहे. आज तुम्ही पाहणार आहात छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर. नाश्ता करून आलेले आहेत. आता निघूया, चला मग. थोडा अजून अर्धा घंट्याचा रोड बाकी आहे आमचा. आता निघतोय आम्ही इथून. चला. ऊन खूप लागतंय इथं, दुपारी गरम होतंय. टोपी बिपी आणले, पण टोपी काही गाडी घालू शकत नाही. तर आज मी जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर पाहायला.